नमस्कार. भारतात घनकचरा व्यवस्थापन खरं तर विशेषतः आपल्या वाढत्या शहरांमध्ये एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली आहे. आज आपण याच विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्याकडे काही सरकारी माहिती आहे, काही अभ्यासपूर्ण लेख आहेत, तर सरकार नक्की काय करतंय, हा कचरा कसा गोळा होतो, कसा वाहून नेला जातो, या तंत्रज्ञानाचा काय रोल आहे, आणि हो, या सगळ्याचा अर्थकारण काय आहे, हे सगळं समजून घेऊया. सुरुवात करूया सरकारच्या उपक्रमांपासून. आपण नेहमी ऐकतो स्वच्छ सर्वेक्षण अभियान. शहरं स्पर्धा करतात, रँकिंग येतं, पण जमिनीवर काय फरक पडलाय नक्की? हो, फरक नक्कीच पडलाय. म्हणजे ही फक्त स्पर्धा नाहीये. शहरांमध्ये ना स्वच्छतेबद्दल एक प्रकारची जागरूकता वाढली आहे नक्की. आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तो कचरा वेगळा करणं. ओला, सुका आणि तो घरगुती घातक कचरा घरातच वेगळा करण्यावर खूप भर दिला गेलाय आता. अच्छा. आणि त्यामुळे झालं काय की डोर टू डोर कलेक्शन, प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या ज्या पायाभूत सुविधा आहेत ना, त्या सुधारण्यास मदत झालीय. आणि हो, लोकांचा सहभाग पण वाढला आहे आणि निर्णय घेताना आता डेटा बघितला जातो, म्हणजे आकडेवारी महत्वाची ठरतीये. बरोबर. आणि स्वच्छ भारत तर आहेच मोठी मोहीम. पण या व्यतिरिक्त अशा काही योजना आहेत का ज्या पडद्यामागून काम करतात, विशेषतः जे कचरावेचक समुदाय आहेत त्यांच्यासाठी काही? हो, अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. बघा, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान म्हणजे NULM हे थेट कचरा व्यवस्थापनासाठी नाहीये, पण ते खूप महत्वाचं काम करतं. ते काय करतं की कचरा वेचक जे आहेत त्यांना बचत गटांमार्फत एकत्र आणतं, त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणायला मदत करतं. त्यांना स्किल ट्रेनिंग देणं, कर्ज मिळवून देणं अशी मदत होते. आणि दुसरं म्हणजे एसी-सिरेक. एसी-सिरेक? हो, ते शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात सामाजिक उद्योजकतेला प्रोत्साहन देतं, म्हणजे तळागाळात काम होतंय. हे महत्वाचं आहे. भारतात काही शहरे आहेत ज्यांनी खरंच खूपच चांगलं काम केलंय. इंदोर नेहमी ऐकतो आपण, अंबिकापूर. यांच्या यशाचं नेमकं पाय रहस्य आहे फक्त राजकीय इच्छाशक्ती आणि नागरिक सहभाग एवढंच, की अजून काय? नाही, तेवढंच नाही. इंदोरचं घ्या ना, तिथे फक्त 100% विलगीकरण नाहीये, तर ती लोकांची सवय बनलीय. हे महत्वाचं आहे. बरं. म्हणजे राजकीय इच्छाशक्तीने लोकांना सोबत घेतलं आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली. अच्छा. म्हणूनच तर ते बायोमिथेनेशन म्हणजे कचऱ्यापासून गॅस बनवणं इथपर्यंत पोचू शकले. अंबिकापूरने तर कमाल केलीये. 0 लँडफिल मॉडेल आहे त्यांचं. 0 लँडफिल? हो, तिथे महिला बचत गट पूर्ण कचरा व्यवस्थापन सांभाळतात, विलगीकरण, प्रक्रिया सगळं. आणि केरळमधलं अलेपी पण आहे. त्यांनी विकेंद्रित कंपोस्टिंगवर भर दिलाय. या सगळ्यांमध्ये समान धागा काय, तर फक्त एक गोष्ट नाही, अनेक गोष्टींची योग्य सांगड घातलीये त्यांनी. म्हणजे एकत्रित प्रयत्न. आता जरा प्रत्यक्ष कचरा गोळा करण्याच्या आणि वाहून नेण्याच्या प्रक्रियेकडे येऊया. ही कशी चालते नक्की? वाटते तितकी सरळ आहे का? तशी दिसते सरळ, पण यात बरेच टप्पे आहेत. पहिला टप्पा तर आपल्या परिचयाचा आहे, डोर टू डोर कलेक्शन, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणं. हो, ते आता बऱ्याच ठिकाणी दिसतं. हो, मग हा गोळा केलेला कचरा जातो मोठ्या संकलन केंद्रांवर, ज्यांना ट्रान्सफर स्टेशन्स म्हणतात. ट्रान्सफर स्टेशन्स? हो, ही खूप महत्वाची आहेत बरं का. शहराच्या वेगवेगळ्या भागातून छोट्या गाड्या कचरा घेऊन येतात ना, तो सगळा इथे एकत्र केला जातो आणि मग मोठ्या गाड्यांमध्ये भरला जातो. अच्छा, म्हणजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी? अगदी, कारण मग मोठ्या गाड्या तो कचरा शहराबाहेर लांब अंतरावर घेऊन जातात. याने वेळ आणि इंधन दोन्ही वाचतं. छोट्या गाड्या शहरातल्या शहरात फिरतात. हे एक प्रकारे लॉजिस्टिक्सचं उत्तम नियोजन आहे. बरोबर. आणि यात मग तंत्रज्ञान कुठे येतं? म्हणजे फक्त गाडी कुठे आहे हे बघायला GPS की आणखी काय? नाही, फक्त GPS ट्रॅकिंग नाही. त्याच्या पुढे आहे आता. GPSमुळे काय होतं की गाडीचा सगळ्यात जवळचा आणि कमी वेळेचा मार्ग निवडता येतो, म्हणजे रूट ऑप्टिमायझेशन. ओके. त्याने इंधन वाचतं. मग RFID टॅग्स असतात. त्यामुळे कोणती कचराकुंडी उचलली गेली, कधी उचलली गेली याची अगदी अचूक नोंद राहते. म्हणजे कामात पारदर्शकता येते. हां. आणि काही ठिकाणी तर स्मार्ट बिन्स पण आहेत, म्हणजे कचराकुंड्यांमध्ये सेन्सर लावलेले असतात. अरे वा. कचरा भरला की ते कंट्रोल रूमला सिग्नल पाठवतात. मग गाडी फक्त भरलेल्या कुंड्या रिकाम्या करायला जाते. उगाच रिकाम्या कुंडीकडे जायचा वेळ आणि खर्च वाचतो. जबरदस्त. तंत्रज्ञान तर खूपच प्रभावी वाटतंय, पण एक प्रश्न मनात येतोच की या सगळ्या प्रक्रियेचा खर्च प्रचंड असणार. म्हणजे ही जी वाहतूक आहे तिचा वाटा किती असतो एकूण खर्चात?
हो, तुमचा अंदाज बरोबर आहे. एकूण घनकचरा व्यवस्थापनाचा जो खर्च आहे ना, त्यातला तब्बल 60 ते 80% खर्च हा फक्त कचरा गोळा करणे आणि वाहून नेण्यावर होतो. 60 ते 80%? खूपच जास्त आहे हा आकडा. हो, यात मग कर्मचाऱ्यांचे पगार आले, गाड्यांचा डिझेल किंवा CNG, गाड्यांची खरेदी, त्यांची देखभाल, ती ट्रान्सफर स्टेशन्स चालवण्याचा खर्च, हे सगळं मिळून हा आकडा खूप मोठा होतो. बापरे. मग हा खर्च नियंत्रणात ठेवायचा असेल तर सगळ्यात प्रभावी मार्ग कुठला? काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी घरातच कचरा वेगळा करणं. ओला आणि सुका कचरा वेगळा केला की पुढची सगळी प्रक्रिया सोपी होते. पुनर्वापर वाढतो, कचऱ्याचं एकूण प्रमाण कमी होतं आणि मग साहजिकच वाहतुकीचा आणि पुढे लँडफिलवर टाकण्याचा खर्च वाचतो. त्याशिवाय अर्थातच तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे मार्गांचं नियोजन, मोठ्या क्षमतेच्या गाड्या वापरणं, ट्रान्सफर स्टेशन्स योग्य प्रकारे वापरणं याने सुद्धा खर्च कमी होतो. आणि या सगळ्यासाठी पैसा कुठून येतो? म्हणजे निधी कसा उभारला जातो? निधीसाठी मुख्यतः मालमत्ता कर असतो, काही ठिकाणी वापरकर्ता शुल्क म्हणजे युजर फी आकारली जाते आणि कचऱ्यावर प्रक्रिया करून ज्या वस्तू बनतात, खत, वीज किंवा पुनर्वापर करता येण्याजोग्या वस्तू, त्यांच्या विक्रीतूनही उत्पन्न मिळतं. अच्छा. तर आज आपण बऱ्यापैकी सविस्तर चर्चा केली. भारतातील घनकचरा व्यवस्थापनात सरकार काय करतंय, यशस्वी शहरं काय वेगळं करतायत, कचरा संकलन आणि वाहतुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया कशी आहे, त्यात तंत्रज्ञान कसं मदत करतंय आणि या सगळ्यामागचं अर्थकारण काय आहे. हो, आणि या सगळ्यातून एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली की तंत्रज्ञान आणि लोकांचा सहभाग किती महत्वाचा आहे. अगदी. पण आपण हे सगळं व्यवस्थापन कसं करायचं यावर बोललो, पण एक विचार मनात येतोय की या सगळ्या प्रणालीवरचा भार कमी करण्यासाठी म्हणजे आपण वैयक्तिक पातळीवर कचरा कमी कसा निर्माण करू शकतो, म्हणजे रिड्यूस, यावर अधिक गांभीर्याने विचार करायची गरज आहे का? खरंय. कदाचित व्यवस्थापनावर जेवढा भर देतोय तेवढाच किंबहुना थोडा जास्त भर कचरा मुळात कमी कसा निर्माण होईल यावर द्यायला हवा. काय वाटतं? नक्कीच. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.